ध्येय ठरवलं की बाबा संगीताचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा. सतारीचा विचारच झालो भारतात प्रथम. जीवन म्हणजे काय असेल तर ते कला संगीत तर ते आनंदासाठी आहे. निवळ निखळ आनंद देणारी कला आहे. अक्षरशः आम्हाला 7 ते 8 ठिकाणी आम्हाला अशा जागा बदलायला लागली नाही. आमची विचारपूस केली नाही. त्याचा मला राग नाही आला. पण वडिलांना तरी कमीत कमी आमच्या ज्येष्ठ माणसांना भेटावं एवढं सुद्धा त्यांनी त्यावेळेला केलं. त्याच्यानंतर मला खटकलं म्हणा. बाहेर पडतानाच मला वाटलं सांगितलं की एवढी मोठी चांगली कला तुझ्याकडे आहे, इथून पुढे कुठल्याही संस्थापक जाऊ नकोस, यामध्येच काम करत राहा, 100% यशस्वी होईल. एक असं टार्गेट ठेवा आणि त्या पद्धतीने काम करत जा. नमस्कार, एमके वर्ल्ड प्रस्तुत आयुष्य माझं या कार्यक्रमात तुमचं अजून एकदा सहर्ष स्वागत. तर जेथे आपण जाणून घेतो वेगवेगळ्या व्यक्तींचं जीवन आणि वेगवेगळा त्यांचा जीवन प्रवास. आज आपल्या सोबत आहेत जे असे संगीत गुरु जे तबला, पकवाज, सतार अशा वेगवेगळ्या वाद्यांमध्ये निपुण आहेत. सर्व वाद्यांचा आणि कलांचा अभ्यास करून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाविषयी. नमस्कार, आपल्या शो मध्ये तुमचं खरंच स्वागत आहे. कसं वाटतंय आपल्या शोला येऊन? अगदी छान, एकदम मस्त वाटतंय. हो. मग आपली ओळख थोडीशी तुमच्या शब्दात. सर्वांना नमस्कार. मी माझे पहिल्यांदा नाव सांगतो. माझं नाव प्रसाद शशिकांत पाटील, मुक्काम पोस्ट शिरभावी, तालुका सांगोला. पण सध्या संचालक चैतन्य संगीत विद्यालय सांगोला. ओके, मग प्रॉपर तुम्ही आता सांगोलमध्ये राहता की? हा, प्रॉपर सध्या सांगोलामध्ये राहतोय. आणि शिरभावी. अच्छा. आता सध्या चालू आहे आता गणपतीचा उत्सव. आता खूप लोक आता 2 दिवसापूर्वी झाला आता गणपतीचं आगमन. तर गणपती आणि बाप्पांबद्दल तुमचं काय, म्हणजे सध्या मत काय आहे तुमचं? आता उत्सवाबद्दल तुम्ही काय बोलू शकता? आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी, हे तिन्ही जे ते एकवटले ते मी या श्री गुरुकृपा नमिले आदी बीज, असं ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला म्हटले. असा तो कलांचा अधिपती, सर्व ज्ञानाचा अधिपती आणि प्रथम वंद्य जो आहे असा जो श्री गणेश किंवा गणपती, त्याचा उत्सव आता आपण गणेश चतुर्थीपासून चालू आहे. तो अत्यंत धामधूम मध्ये चालू आहे. सर, तुम्हाला आणि तुमच्या सर्व श्रोत्यांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना पुढील आयुष्यामध्ये त्यांच्या गणपतीची अशीच कृपा होत राहो आणि त्यांची सर्व इच्छा पूर्ण हो, ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्हाला पण गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं पण आशीर्वाद म्हणा. धन्यवाद. आमच्या सगळ्यांना असं राहू द्या प्रेम. जुना गणपती बाप्पा आणि आत्ताचा गणपती बाप्पा यात फरक काय, म्हणजे नक्की काय जाणवत होतं? लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव चालू केला तेव्हा त्याच्या मागची प्रेरणा अशी होती की सामाजिक अभिसरण म्हणण्यापेक्षा सर्व समाजाला एकत्र येऊन, आणि ती त्यावेळेची गरज होती. म्हणजे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ होता, सर्वांनी एकत्र यावं आणि त्या माध्यमातून गणेश सर्वांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करून त्या उत्सवाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो विषय आहे तो सर्वांसमोर यावा, ह्या उद्देशानं हे चालू केलं होतं. नंतर त्यामध्ये विज्ञानाची प्रगती आता बघताय आपण. मग डीजेचा प्रभाव आहे, नंतर मोठे आवाजाचा ध्वनी प्रदूषणाचा जो त्रास आहे तो या डीजे मुळे होतोय. तर या सगळ्यांचं थोडीशी काळजी घेऊन गणेश मंडळाने पुढे जावं आणि मूळ हेतूला थोडस विचार. आधीच्या काळात आता जास्त करून लोक सांस्कृतिक संगीत म्हणा, नाटके या गोष्टी म्हणजे अंमलात आणत होत्या. जर त्यावेळी गणपती उत्सव आला म्हणलं की या गोष्टी येत होत्या. तर आता या गोष्टी दिसत नाहीत जास्त करून. सांस्कृतिक नृत्य म्हणा किंवा वाद्यांचं म्हणा, या गोष्टी कुठे जास्त करून दिसत नाहीत. नाही, दिसत नाहीत असं म्हणता येणार नाही. आहेत त्या. आणि तसं पर्यायानं खेड्यापर्यंत पण ती लोन आता पूर्वी पुणे, मुंबई किंवा मेट्रो सिटीजला असायचं, पण आता ती खालपर्यंत पण दिसू लागले. असं नाहीये, सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, पण थोडस त्याचं स्वरूप आहे ते थोडस खालावलंय, असं म्हणता येईल आपल्याला. नाही होणार नाही असं नाही, होतंय. गायनवादन नृत्याचे कार्यक्रम होत आहेत, गणेशोत्सव निमित्तानं संगीत महोत्सव होत आहेत, चालू आहे. पण त्यामध्ये थोडेसे स्तर जो आहे त्याचा तो थोडा कमी होत गेला असं म्हणतो. कारण सांस्कृतिक एक विभागाला भारतीय संस्कृतीत मोठं योगदान आहे. हो ना. म्हणजे
त्यानुसारच आपली ओळख आहे का होय. महाराष्ट्राची म्हणा किंवा होय. आपल्या देशाची म्हणा होय. पूर्ण ह्याच्यात. पण आता जास्त करून असं भरकटत चाललंय, जास्त करून बाहेरची संस्कृती आपल्यात येते हा. असं होतंय. नाही, पण परत एकदा सगळे लोक आपले शहाणे होत आहेत. हा. परत एकदा तरुण पिढी चांगल्या म्हणजे विचार करू लागली आहे. ही आपली युट्यूब सारखी माध्यमं जी आहेत हा. त्या माध्यमातून नॉलेजचा जो म्हणजे ज्ञानाचा जो विस्फोट झालाय त्यामुळे सर्व प्रकारचं नॉलेज येतंय आणि ते करत राहत आहेत की थोडं थोडं काय हे करतात की ज्ञान घेतायत आणि त्या पद्धतीनं योग्य काय अयोग्य काय याचं तारतम्य बाळगून पुढे जात आहेत. ही पण तशी आनंदाची गोष्ट आहे. असं नुसतं निगेटिव्हच असं नाही, पॉझिटिव्ह पण बऱ्याच गोष्टी करतायत असं आपण म्हणूया. आपलं कार्यक्रमाचा शीर्षक आहे आयुष्य माझं. आता प्रत्येकाचं आयुष्य जास्त करून बालपण वगैरे या गोष्टीपासून, तर तुमचं बालपण वगैरे कसं गेलं? माझं बालपण आहे ते शिरभावी म्हणजे तालुका सांगोला यातलं एक छोटस गाव आहे, त्यामध्ये गेलं. आणि बालपणामध्ये संगीताची आवड म्हणजे संगीताचं वातावरण घरीच होतं. वडील स्वतः तबला वाजवायचे, त्याच्यानंतर हार्मोनियम वाजवायचे, त्याच्यानंतर आमची आई हार्मोनियम वाजवायची. त्यांच्यामुळं लहानपणापासूनच संगीताची आवड लागत गेली म्हणा किंवा वातावरण घरी होतच आहे. त्यामुळं म्युझिक ह्या विषयाकडे, संगीत ह्या विषयाकडे आपोआपच वळणं झालं, आपोआपच जाणं झालं आणि घरीच बाळकडू म्हणा संगीताचं मिळत गेलं लहानपणापासून. तुम्ही आता लहानपणापासून होते, मग तुमचा वेगवेगळे आता तुम्ही वाद्य वाजवता, पहिलं वाद्याची परिचय म्हणजे कसा झाला तुमचा? पहिलं वाद्य तुम्ही कुठलं वाजवलं? हा, वडिलांनी तबला शिकत होते पूर्वी, त्यामुळं पहिल्यांदा सुरुवातीला मला तबलाच शिकवला. सुरुवातीला तबला शिकवला, नंतर हार्मोनियम शिकवला आणि तबला या विषयाकडे आम्ही वळालो. आणि नंतर मग तबल्याचा सराव लहानपणी घेणं, नंतर मग त्यांनी शिक्षण देणं त्याचं औपचारिक. त्यांच्याबरोबर वडील हार्मोनियम वाजवायचे, गाणं म्हणायचे, त्यामुळे त्यांच्यावर साथी करणं आपोआप घरात ह्याच्यातच सुरू झालं. म्हणजे लहानपणापासून सुरू झालं, घरीच सुरू झालं, आपोआपच साथीचं नॉलेज येऊ लागलं. अशा तऱ्हेने तबला ह्या वाद्याकडे पहिल्यांदा वळाला. शिक्षण वगैरे तुमचं किती कसं? अकॅडमिकल शिक्षण जर म्हणाल तुम्ही तर मग ग्रॅज्युएशन आहे, आर्ट साइडनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. नंतर मग BJ केलंय, बॅचलर ऑफ जर्नलिझम नंतर केलं. आणि तबल्याचं शिक्षण म्हणाल तर मग संगीत विशारद केलं, नंतर सतारीमध्ये संगीत विशारद केलं. म्हणजे स्वरवाद्य विभाग आणि तालवाद्य विभाग हे संगीत या विषयामध्ये जे दोन विभाग मुख्य आहेत यामध्ये एकेकाचं विशारद केलं. बरोबर. मग आता सुरुवातीला कुठल्या म्हणजे गुरु कोण होते तुमचे? सुरुवातीचे गुरु म्हणाल तर वडीलच, वडील पण आणि गुरु पण. सुरुवातीला त्यांनी शिक्षण घरीच दिल्यामुळं ते सुरुवातीचे गुरु झाले. नंतर मग वडील मला भानुदास बुवा ढवळीकर कदम ते पंढरपुरामध्ये आहेत, तर त्यांच्याकडं सुरुवातीला घेऊन गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणाले की पहिल्यांदा सुरुवातीला मृदंग आधी शिकायला पाहिजे, म्हणजे पखवाज शिकायला पाहिजे आणि मग नंतर आपण तबल्याकडे बघूया. मग वडील आमचे म्हणजे ठीक आहे, आधी तुम्ही म्हणता तसं आपण जाऊया. मग मृदंग शिकायला सुरुवात केलं आणि मग पहिल्यांदा मृदंग शिकलो. आणि परत त्यांचा मुलगा जो बाबासाहेब कदम त्यांच्याकडं औपचारिक तबल्याला पण त्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्याच वेळेला ज्यावेळेला मृदंग थोडस 1-2 वर्षात झाल्यानंतर मग तबल्याला सुरुवात झाली आणि आधी पहिल्यांदा मृदंग शिकलो. नंतर मग तात्यासाहेब मंगळवेडेकर म्हणून पंढरपुरातलं मंगळवेढे घराण्याचं मोठं नाव आहे. मग त्यांच्याकडं महाराष्ट्र संगीत विद्यालय याचं संचालक म्हणून ते होते. गजानन महाराज संस्थान पंढरपूरचं जे आहे ते चालवतं महाराष्ट्र संगीत विद्यालय. मग त्यांच्याकडं नंतर तबल्याचं शिक्षण पुढे घेतलं. मग त्यांच्या निधनानंतर पुन्हा विनायक फाटक पुण्याचे त्यांच्याकडं तबल्याला गेलो. इथून पुण्याला जायचो, शिरवाईहून पुण्याला जायचो. नाही, 15 दिवसाला किंवा आठवड्याला 10 दिवसाला जसं वेळ मिळेल तसं जात असायचो. मग नंतर विनायक फाटकानंतर पंडित मनमोहन कुंभारे सांगली आकाशवाणीला A ग्रेडचे आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडे तबला शिक्षण झालं. मग नंतर सतार ह्या विषयाकडे वळालो आणि तिथं मग नंतर पंडित मोहसिन सर मिरजकर यांच्याकडे सतारीचं शिक्षण झालं आणि नंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक
पंडित पूर्वबेन चटर्जी यांच्याकडे मागचे 2 वर्षाखाली संगीताचं शिक्षण घेतलं सतार या विषयासाठी. अशा प्रकारचे आमचे गुरुजी स्टेप बाय आहेत. स्टेप जगणार आहेत. मग आता तुम्हाला आता गुरु वगैरे भेटले तर घरच्याकडनं पाठिंबा कसा भेटला? आई घरचा म्हणा, पाठिंबा लहानपणापासूनच अगदी काय म्हणतात तन मन धन या पद्धतीनं लहानपणापासूनच घरच्यांचा पाठिंबा होताच, प्रश्नच नाही. कारण मग आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची वाद्य पुरवणं, फीज भरणं, स्पर्धेला नेणं, त्याच्यानंतर कार्यक्रमाला नेणं, म्हणजे वेगवेगळ्या कलाकारांचे कार्यक्रम दाखवणं, संस्कृत हा सगळा जो खर्च म्हणा थोडक्यात वडील अगदी आनंदाने करायचे. कारण त्यांना वाटायचं की ह्या विषयाकडे जावं, ह्या विषयामध्ये करिअर करावं, अशा पद्धतीनं त्यांना वाटायचं. आई वडिलांचा पाठिंबा अगदी होता म्हणजे होता आणि त्यांच्यामुळेच आज इथपर्यंत येतात. तुमचे इंटरव्ह्यू घेण्याचा इथपर्यंतचा टप्पा इथपर्यंत येतात. मग ते आजकाल कसं होतंय, लोक म्हणजे आई वडील म्हणा त्यांचे आता मुलांच्या आवड निवड जास्त करून बघत नाहीत. म्हणजे आता जास्त घडतंय असं की मुलांच्या मनाविरुद्ध होत चाललंय. म्हणजे आता तू डॉक्टरच हो, इंजिनियर हो, किंवा जास्त करून भरभराटी कुठल्या विषयाला त्यालाच जा, अशानुसार होतंय. ते कसं आहे, आई वडिलांनी ऍज अ पालक म्हणून जेव्हा पाल्याला आपलं हे करतोय तेव्हा त्यांनी त्याची आवड कुठं आहे, इंटरेस्ट कुठं जास्त हे आहे तिकडे जाऊ द्यायला पाहिजे. आणि त्याचा विचार कल कोणीकडे जातोय त्याचा ते लक्षात घेऊन त्याचा विचार करायला पाहिजे. किंवा हेच हो, डॉक्टरच हो, इंजिनियरच हो, असं असं जे लादलं जातंय, जो दबाव आणला जातोय तो चुकीचा आहे. तो तसं नाही व्हायला पाहिजे. त्याचा कल त्याला जाऊ द्यायला पाहिजे. म्हणजे काय म्हणायचं त्याला, इंडिपेंडेंट स्वतंत्रता द्यायला पाहिजे. ते दिलं जात नाही, दिलं जात नाहीये. तर ते पालकांनी त्याच्यावर विचार नाही, थोडं हे आलाय, अवेअरनेस आलाय, त्यामध्ये पालक विचार करू लागलेले आहेत. पूर्वी अजिबातच नव्हते, आता करायला लागलेत, विचार करतायत थोडं थोडं. जाऊ द्यायला पाहिजे बाबा. चित्रकला असेल, संगीत असेल, स्पोर्ट्स असेल, याच्याकडे पालकांचा कल हळूहळू वाढताना दिसून येतोय. म्हणजे जास्त करून आता हे महत्वाचं पण आहे. कारण कसं माहितीये का की विद्यार्थी सुसाईड करायच्या स्टेजला पण जातोय की एवढं प्रेशर आहे. या धकाधकीच्या या स्पीडच्या युगामध्ये अत्यंत प्रेशर आहे. मग विद्यार्थ्यांपासून ते अगदी पालकांपर्यंत सगळ्यांपर्यंत म्हणजे सगळ्या वयोगटासाठी प्रेशर आहे. संगीतासारखी आमच्या अशी कला आहे की जी सगळ्या वयोगटासाठी प्रेशर तुमचं लेस करेल अशा पद्धतीने मनापासून निघणं, पूर्ण संगीत मनापासून निघलं पाहिजे तेव्हा ती पुढं प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचतं. किंवा ज्या भावना प्रेशर असेल ते लेस होते, सगळं होईल, टेन्शन लेस होईल. हो. मग आता तबला, सतार म्हणा, या सगळ्या कलांचा तुम्ही अभ्यास कसा केला? म्हणजे एक टाइमला म्हणला तर तुम्ही औपचारिक शिक्षण घेता घेता म्हणजे अकॅडमिकल जे आपण करतो 5वी 6वी 7वी नंतर ग्रॅज्युएशन करता करता घरचं वातावरण आपण मग अशी बोललोच आहे, संगीताचं होतच आहे. मग तबल्याचं शिक्षण झालं, मग हार्मोनियम शिकलो, मग नंतर मृदंग शिकलो, मग नंतर वडिलांची इच्छा होती की सतार शिकावी. तर ती कशी होती बघा, वडिलांनी त्यांच्या तरुणपणामध्ये म्हणजे 1968चा काळ सांगतो तुम्हाला, त्यावेळेला त्यांना वाटायचं की सतार आपण शिकावी. मग ते घरचं वातावरण अजिबातच अनुकूल नव्हतं. कारण त्यावेळेला 68चा काळ म्हणाल तर पैशाची अगदी गरिबी, आणि तरी सुद्धा ते पुस्तक त्यांनी त्यावेळेला 1968ला खरेदी केलेलं होतं. मग मला नंतर म्हणाले की आता बाबा तबला शिकलायस, मृदंग शिकलायस, आता जरा सतारीकडे वळूया आपण. म्हणून मग सतारीकडे वळलो आणि मग सतारीचा सराव आपण गुरुंकडे घेऊन गेले. असं सांगता येईल तुम्हाला की सतारीचं वाद्य म्हणजे जे वाद्य आहे ते वाद्य कसं घेण्याचा एक किस्सा आहे, सांगतो तुम्हाला. पंढरपुरात आम्ही हे तबल्याच्या पुड्या वगैरे, मृदंगाच्या पुड्या, तबल्याच्या पुड्या टाकायला कारागिरांकडे जायचो. मग तिथं आम्ही गेल्यानंतर असं दिसलं की एका कोपऱ्यामध्ये एक वाद्य ठेवलेलं होतं, त्याला कव्हर घातलं होतं आणि ते ठेवलेलं होतं. मग विचारलं वडिलांनी आमच्या की हे काय, कोणतं वाद्य आहे? तर ते कारागिरांनी सांगितलं तानपूर आहे. सतार आहे त्याला पण माहित नव्हतं. तानपूर आहे आम्हाला विकायला दिलाय म्हणजे काढ तर बघूया, मला पण पाहिजे असं वडील म्हणले. मग ते काढलं आम्ही कव्हर मधून, बघितलं सतार निघाली. मग वडील म्हणले माझी सतार शिकायची इच्छा होती, तर मी सतार केवढ्याला म्हणताय आपण, म्हणजे याचं मूल्य काय सांगताय किंमत?
तर तो म्हटला त्यावेळेला म्हणजे साधारण 2000चा काळ आहे, 2002 वगैरे. हा. मग त्याची 4000 रुपये काहीतरी किंमत सतारीची त्यावेळेला त्यांनी तेव्हा सांगितली. आणि जास्त. वडिलांनी आमच्या सतार घेतली त्यावेळेला ती, बरं का. हो. आणि राहू दे, मी म्हणलं सतार आता कशाला, तर ते म्हणले नाही तसं की घरी पडून राहू दे. मग आम्ही ती घरी आणली, सतार ठेवली आणि ती जवळजवळ 4 वर्ष आमच्यात पडून होती. हा. म्हणजे परत वापरच नाही. अजून वापर मी पण अजून वळलो नव्हतो सतारीकडे. तर अशा पद्धतीने सतार या वाद्याकडे वळालो आणि सतारी सराव करत राहिलो. तबलाच तर होताच, मृदंगाचा पण होता, हार्मोनियमचा पण होता. हा. असं सराव करत गेलो. संगीत विशारद झालो ह्याच्यामध्ये, तबल्यामध्ये झालो. हो. आणि स्वरवाद्य विभाग म्हणजे हा. सतारीमध्ये पण संगीत विशारद करण्याचा हा. संधी म्हणजे मिळाली. गायन पण तुम्ही शिकवता असं नाही. गायनाकडे कसं? गायनाकडे हार्मोनियम शिकवतो. म्हणजे स्वरवाद्य विभाग जो आहे तो माझ्याकडे आहे. गाण्याचं म्हणाल तर आपल्या संगीत विद्यालयामध्ये चंद्रकांत साठे सर म्हणून पंढरपूरचे आपल्याकडे शिकवायला येत होते. व्होकल म्हणजे हा. गायनाविषयी शिकवण्यासाठी येत होते. नंतर मग आता सध्या संगीत अलंकार उदय भूमकर म्हणून आपल्या विद्यालयात गाणं शिकवायला येतात. आणि जो इन्स्ट्रुमेंटल विभाग आहे म्हणजे सगळा वाद्यांचा जो विभाग आहे तो मग स्वरवाद्य असू द्या, तालवाद्य असू द्या, सगळा मी घेतो. व्होकलसाठी भूमकर सर म्हणून येत आहेत. ते पण मोठ्या गुरुजींकडे शिकतायत. प्रभात्री सारख्या लोकांचं त्यांना म्हणजे पद्मविभूषण प्रभात्री तुम्ही नाव ऐकून असाल बघा. तर ते मोठं नाव आहे म्युझिक या क्षेत्रातलं. तर त्यांचं पण मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. असे सर येत आहेत आपल्याकडे. हे वाद्य आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे प्रत्येक वाद्याचं असं वेगळे पण काय आहे? म्हणजे तबला म्हणा, सतार म्हणा, या गोष्टी वेगवेगळं वाद्याचं. प्रत्येक वाद्याचं वेगळे पण जर सांगायचं झालं तुम्हाला तर तालवाद्य विभाग आणि स्वरवाद्य विभाग असे 2 मुख्य विभाग संगीत या विषयामध्ये आहेत. प्रत्येक वाद्य हा वेगळं साज आहे. म्हणजे वाजवायची पद्धत, त्याचं टेक्निक हे वेगवेगळं आहे. ते शिकून घ्यावं लागतं. त्याला शास्त्र आहे. ते तुम्हाला प्रत्येक वाद्याचं शास्त्र समजावून घ्यावं लागेल, तेव्हाच ते वाद्य वाजवता येईल. आणि ते वाद्याचं वेगळे पण म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते असं आपल्या उपनिषदामध्ये सांगितलं आहे की ज्यावेळेला संगीत हे सूर आणि ताल याचा मिलाफ आहे. तर ज्यावेळेला स्वरवाद्य किंवा व्होकल ज्यावेळेला चालू असतं त्यावेळेला तालवाद्यांची साथ त्याला असते. आणि जेव्हा तालवाद्य नुसतं वाजवलं जातं तेव्हा त्याला सूरवाद्याची साथ असते. त्याच्या विना ते कम्प्लीटच होऊ शकत नाही. संगीत हे बनूच शकत नाही. तर ते एकमेकाला पूरक अशी सगळे इन्स्ट्रुमेंट ते एकमेकाला पूरकच आहेत. जे एक जर तुम्ही शिकला तर ते आपोआपच तुम्हाला दुसऱ्याचं आपोआपच ज्ञान व्हायला लागेल. अशा पद्धतीचं मुळातच तो साज निर्माण झालेला आहे. असं मुळात होतानाच एकदम वेगळेपण आहेच आहे, तो असतानाच आहे. एवढं तुम्ही शिक्षण घेतलंय वगैरे केलं तर आता तुमच्या आयुष्यात अशी मोठी आव्हानं पण आली असतील कसली, त्याबद्दल काय? मोठी आव्हानं तर आलीच. तुम्हाला सांगायचं म्हणाल तर अकॅडमिकल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांनाच कॉमन सतावणारा प्रश्न जर असेल तर चरितार्थाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आता काय करायचं, शिक्षण तर पूर्ण झाले, अकॅडमिकल शिक्षण पण पूर्ण झाले, संगीत या विषयामध्ये संगीत विशारद पण झालोय. मग चरितार्थ कसा, म्हणजे पुढं रोजी रोटीसाठी मिळवले पाहिजेत पैसे, हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्याच्यासाठी नोकरी पाहिजे आहे की नाही. नोकरी पाहिजे म्हणून आम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2005 तुम्हाला सांगतो किस्सा. म्हणजे आता आमच्या वडिलांचे जे मित्र होते ते म्हणाले की आता असं करूया, म्हणले शिक्षण तर पूर्ण झालंय आता, तर आपण पुण्यामध्ये जॉबला जा म्हणले. कारण आता संगीत सारख्या विषयाला इथं कुठेतरी जॉब मिळणं आणि त्याच्यावर पैसे कमवणं हे निवळ स्वप्नवत होतं. म्हणजे नुसतं एक स्वप्न बघतोय आपण असं होतं ते. मग आम्ही पुण्याला जायची तयारी केली. जाऊया म्हणलं, चला आता काय तर मिळवायला तर पाहिजे पैसे, म्हणून आम्ही पुण्याला जाण्यासाठी तयार झालो. बॅग भरली काय, आणि त्या दिवशी वाईट वाटायला लागलं. इतकं वाईट वाटलं ना की म्हणलं इतकं शिक्षण आपण पूर्ण केलंय, इतकं ह्यामध्ये वेळ घालवलाय, आणि आज आपल्याला तर एखाद्या छोट्या कंपनीत कुठेतरी पुण्याला सर्व्हिसला जावं लागतं म्हणून वाईट वाटलं. मग इतकं वाईट वाटलं की रडू यायला लागलं. मग आमचे वडील काय म्हणाले, जर बाबा प्रसाद काय रडू नकोस, तुझ्याकडे एवढी मोठी कला आहे, एवढं मोठं शिक्षण घेतलेलं आहे, वाया जाणार नाहीये, उभा राहा, म्हणजे धैर्याने जिद्दीने उभा राहा, ह्या विषयाला सुद्धा दिवस येतील, यासाठी तू उभा राहा म्हणून सांगितलं.
मग विचार केला, चला म्हटलं मग काय करायचं आता, उभारा म्हणजे नेमकं काय. तर सांगोल्यामध्ये चैतन्य संगीत विद्यालयाची स्थापना 2006 ला आम्ही सुरुवातीला दर रविवारी तास घेण्याच्या उद्देशानं केली. आता सांगोल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये संगीताचं स्थान याचा विचार करता असं दिसून येईल तुम्हाला, त्या काळी तेवढं असं नव्हतंच आहे ते अजिबात. भजन म्हणजे संगीत अशी व्याख्या होती. म्हणजे तबला काय, मृदंग काय किंवा हार्मोनियम काय, यामध्ये करिअर करणं तर सोडा, फक्त ही वाद्य आहेत म्हणजे फक्त भजनापुरतीच वापरली जाणारी आहेत, असं सगळ्याचा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन विशेष म्हणून असं काहीच नव्हतं. असं यात बाबा पदवी आहे, त्यामध्ये आपण पुढे करिअर करू शकतोय, त्यामध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करू शकतोय, पुढे काय म्हणायचं कलाकार म्हणून येऊ शकतोय, स्वतःचे सीडीज बनवू शकतोय, त्याच्यानंतर स्वतःच पुस्तक छापू शकतोय. ही ह्याबद्दल अजिबात काही कल्पना नव्हती. अशा ह्या वातावरणात आम्ही 2006 ला चैतन्य संगीत विद्यालयाची स्थापना केली. अगदी खडकावर काय म्हणतात त्याला, खडकावर झाड रोपटे एखादं लावावं आणि त्याला कसं ते हे करायचं, वाढवायचं, ह्या तर पालखी यायची सुरुवातीला आणि मग ते त्यांना समजावायला सांगायला लागायचं की बाबा असं आहे. मग ते विचारायचं संगीत शिकून काय करायचं, तुम्ही म्हणताय संगीत शिका, हे करा ते करा, पण संगीत शिकून काय करिअर आहे त्याला. हे सगळं मी आता जे तुम्हाला बोललो हे सगळं समजावून त्यांना सांगायला लागेल. इतकंच काय की आले पालक नवीन भेटायला की असं अंगावर काटायचं माझ्या, हो ह्याला आता सांगायचं काय आणि ह्याला पटवून कसं द्यायचं, अशा पद्धतीचा तो काळ गेला. आणि मग नंतर 2008 ला आपल्याला अखिल भारतीय कामगार महाविद्यालय मुंबईची संलग्नता मिळाली आणि मग तिथून परीक्षा सेंटर आपल्याला मिळालं. मग नंतर थोडा फरक पडत गेला, त्यामध्ये लोकांना लक्षात यायला लागलं, पालकांना लक्षात यायला लागलं ह्याच्या परीक्षा आहेत, ह्याचा बाबा ह्याचा एक कोर्स आहे, इक्वलंट डीएड आहे, इथं पुढे जाऊन आपण यामध्ये संधी आहेत, आपण त्यामध्ये जायला पाहिजे. असं करत करत मग ती संख्या पुढे ही होत गेली. तरी पण अनिश्चितता म्हणजे इतकी अनिश्चितता की खात्रीच नाहीये, परमनंट उत्पन्न यायची अजिबातच ही नव्हती. करायचं तर कशासाठी, काय होणार तर नाही, काय तर होणार, अशा पद्धतीनं तो काळ होता. तरी पण चालत राहिलो, वडिलांचा सपोर्ट होताच आहे आणि मग पुढे जात राहिलो. त्यातनं मग निराशा थोडी तुम्ही म्हणता असं थोडीशी आलीच की, निराशा येत होती. पण तरी पण म्हणजे जर ती निराशा आली म्हणून जर बाजूला गेलो असतो, म्हणजे मार्ग सोडून काय म्हणायचं त्याला डिफ्लेक्ट झालो असतो काय, तर ते बरोबर ठरलं नसतं. तर ते तसंच चालत राहिलो. ध्येय ठरवलं की बाबा संगीताचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे आणि विद्यार्थी घडवायचे, मग पुढं पैसा कमी येईल जास्त येईल पण काम करायचं आहे, म्हणून मग इथपर्यंत येता आलं. मग नंतर सतारीचा विशारद झालो, त्यामुळे भारतात प्रथम आलो. मग बेंद्रे पुरस्कार मिळाला, वेलवणकरांचा पुरस्कार मिळाला. आकाशवाणी सोलापूरला आपल्या संगीत विद्यालयाचा कार्यक्रम झाले, 5 इंटरव्ह्यू झाली. आता तुम्ही कशी इंटरव्ह्यू घेताय अशी झाली. ईटीव्हीला मुलं जाऊन आली, नंतर सह्याद्रीला जाऊन आली. नंतर मोठा प्रवास आहे, बऱ्याच स्पर्धांमधून राज्यस्तरीय मुलं गेली, स्वतः मी पण गेलो आणि विनर झाली. बराच मोठा प्रवास आहे, जात राहिलो आणि असं जात मग पुढं हे सगळे पुरस्कार मिळत गेले की आज तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, इथपर्यंतचा तो प्रवास. अशी वेगवेगळी आव्हानं येत गेली. एक चरितार्थाचं आव्हान आलं. नंतर ज्यावेळेला आम्ही स्थापना केली विद्यालयाची 2006 ला, तेव्हा आम्हाला असा प्रॉब्लेम आला जागेचा. त्याची भाडं देणं, जागेचं भाडं देणं आणि ते हे परवडायचं नाही. मग अक्षरशः आम्हाला 7 ते 8 ठिकाणी आम्हाला अशा जागा बदलाव्या लागल्या आणि परमनंट ऍड्रेस अजिबात होईनाच झाला. मग परमनंट ऍड्रेस आता कुठं ह्या सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने म्हणा किंवा देवाच्या कृपेमुळे म्हणा, ह्या सगळ्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे म्हणा की आज आणि सगळ्या कुटुंबियांच्या साथीनं म्हणा की आता कुठं आपला परमनंट ऍड्रेस झाला. तर ज्या वेळेला हे आता तुम्ही म्हणाल मग चरितार्थाचं मी बोललो, तर चरितार्थाचा प्रश्न आल्यानंतर नोकरीचा प्रश्न आला, जॉब मिळायला पाहिजे. म्हणून आमच्या काही गुरुजींनी आम्हाला सल्ला दिला की बाबा जॉब कुठं काय संस्थेकडे डीएड कॉलेज, त्याला संगीत शिक्षकाची भरती असायची पूर्वी, आता ते मोठ्या प्रमाणात आहे, आता आणखी वाढली. तर त्यावेळेला ती असायची. तर मग आष्ट्याला जा बाबा, आष्टा जिल्हा सांगली,
तिथं आम्ही मुलाखतीला गेलो. म्हणजे डीएड कॉलेजमध्ये संगीत शिक्षक या पदासाठी जागा निघाल्यानंतर आम्ही गेलो. मग नंतर आपले एकतपूरचं चांदण्यांचं डीएड कॉलेज होतं, तिथं गेलो. नंतर वैरागला गेलो. नंतर चिंचोलीला इथे एक आश्रमशाळा निघाली, तिथं काम केलं. असं आम्ही करत राहिलो. मग नंतर शोभनतारा झपके एक इथं बीएड कॉलेज बीएड निघालं. मग त्याची जाहिरात आली. मग चला म्हणलं जाऊया आपण पण. मग गेलो, कारण 5वी ते 10वी शिक्षण आमचं विद्यामंदिरला झालं होतं. म्हणून मग आम्ही गेलो, आशेनं गेलो, म्हणजे की बाबा आता झपके सर आहेत. मग गेलो आणि गेल्यानंतर मग त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. मग नंतर आम्ही परत त्यांना भेटायला वैयक्तिकरित्या. आमचे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस केलेले होते. पण असं कुठलं म्हणजे कोणाकडे कधी असं काम केलं म्हणजे आपण स्वप्न बघतो ते त्या पद्धतीने एक तर नियती म्हणा ती वळवत जाते. अस्तित्व ज्या ठिकाणी तिकडे वळवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुमचं नशीब ठरलेलं आहे म्हणा की त्या पद्धतीने तुम्ही काम करता आणि ते कसं चांगलं देऊ हे आपल्या हातात आहे. पॉझिटिव्ह म्हणजे आपण काम कसं चांगलं करू एवढं आपल्या हातात आहे आणि ते चांगलं करत राहू. पॉझिटिव्हिटी ठेवून वगैरे सकारात्मकता ठेवायची आणि काम करायचं. ओके. निराशता आली वगैरे एखादा अपयश आलेला असा प्रसंग कुठला आहे का? म्हणजे आता पालक म्हणे आले म्हणा किंवा असं काय प्रसंग झाला? पालक आले. मग काही जण मला विचारायचे की आता बाबा तुमची फी भरतोय मी बरं का, भरतोय पण तुम्ही उद्या निघूनच गेलात तर असे प्रश्न सुद्धा. गॅरंटी काय म्हणजे ह्याची काय गॅरंटीच नाहीये की तुम्ही कशावर थांबणार इथं आणि आमचा मुलगा कशावरून तयार होणार. तर मग अशा प्रश्नांना पण सामोरं जावं लागलं. करत राहिलो पण सांगत राहिलो. मग तेव्हा तुमच्या गुरूंचा म्हणा किंवा वडिलांचा कसा प्रभाव पडला? म्हणजे या सगळं तुमचं आता एवढं सगळं डेव्हलप केलंय तुम्ही, त्याच्यानंतर पण त्यांचा प्रभाव कसा पडला? वडिलांचं तर शिक्षण असं होतं की एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी, असं ज्ञानदेवानी म्हटलंय हरिपाठामध्ये की तू एक आपला ट्रॅक पकडला की एक असं टार्गेट ठेवा आणि त्या पद्धतीने काम करत जा. एक दिवस तुला 100% म्हणजे निसर्ग तुझ्यासाठी उभा राहील किंवा परमेश्वराची कृपा तुमच्यावर निश्चितपणे होईल हे लक्षात ठेवून काम कर. हे वडिलांचं शिक्षण आधी होतच आहे. मग हे सगळे मगाशी तुम्हाला मी सांगितले त्या पद्धतीने हे सगळे गुरुजी आमचे, त्यांचा सहवासात बरंच राहायचा प्रसंग आले शिक्षणाच्या निमित्तानं. त्यामुळे त्यांचं ते सगळं त्यांचं आयुष्य वाचायला मिळालं, ते ऐकायला मिळालं. त्यातनं नकळत असे संस्कार होत गेले की बाबा टार्गेट ठेवून काम केलं पाहिजे, जीवनात ध्येय ठेवून काम केलं पाहिजे आणि तसं चालत राहिलं. जरी निराशा आली तरी सुद्धा तिला बाजूला सारून जिद्दीनं पुढे निर्धार ठेवून काम करायला पाहिजे. हे शिक्षण आपोआपच गुरुजनांच्या सहवासात ना. आता एकाच वेळी आता अनेक वाद्य शिकवावं लागतात. तुम्ही चालू केलं एवढं, एकाच वेळी आनंद वाद्यात तुम्हाला आता 4 स्टुडंट आहेत. मग तसं आव्हानात्मक झालं असेल? आव्हानात्मक असं की एका वेळेला सगळे हे शिकवताना वाद्य. आता आमचा विद्यालयाचा विचार करता बॅचेस आहेत. आम्ही त्याचे बॅचेस ठरवलेत. म्हणजे
तालवाद्याच्या बॅचेस वेगळ्या, स्वरवाद्याच्या बॅचेस वेगळ्या, गाण्यासाठी कोण येत असतील तर त्याला वेगळा वेळ. अशा पद्धतीनं मुलांना शिकवतो आणि असा विचार करतो की मुलं तयार व्हावी, म्हणजे एकमेकाचे साथीदार स्वतःच त्यांनी हँडल करावं या पद्धतीचा आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन 100% देण्याचं हे जे सगळीकडनं गोळा करून आणले हे इथं सांगोल्यासारख्या या ठिकाणी त्यांना द्यावं आणि त्यांनी करावं या प्रामाणिक आणि प्रांजळ उद्देशानं काम करतोय आणि त्याला बऱ्यापैकी यश संगीत शिकवता आता तुम्ही विद्यार्थ्यांना, तर त्यांना पद्धती वेगवेगळ्या असतील तर कुठल्या कुठल्या पद्धती आहेत. तर त्या पद्धती कशा की आता मुलाचं टॅलेंट म्हणजे मुलांची बौद्धिक क्षमता काय याचा विचार करून कोणाला काय शिकवलं पाहिजे, कोणाला कुठल्या अँगलनं जायला पाहिजे, म्हणजे त्या विषयामध्ये तो जो विषय तो शिकतोय त्यामध्ये तो कसा पुढे जाईल याचा विचार करून आम्ही शिकवतो आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देतो की जेणेकरून कुठं जरी गेला जगात कुठं जरी हा विषय घेऊन जर तो गेला लोकांच्या समोर आला तर कुठं सुद्धा त्याला त्यातून हे कमीपणा येऊ नये, म्हणजे अशी विद्या त्याला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. शिकलोच नाही मी इथे जाऊन असं नाही व्हायला पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि त्यांना शिकवतो आणि वेगवेगळे वेळ देतो त्यांना आणि पर्सनली लक्ष देतो, वैयक्तिक लक्ष त्यांच्याकडे देऊन शिक्षण देतो. त्यामुळे विद्यार्थी तयार होतात, झालेत भरपूर. मग आता आजकालची मुलं आहेत आणि आधीची पूर्वीचं शिकणं आणि आताचे शिकणं फरक आहे ना, मग त्यात आता आधी कसे लादलं जायचं किंवा तुम्ही असं आवर्जून शिकवायला जायचं, मग आताच्या विद्यार्थ्यांना आधीच्या विद्यार्थ्यात फरक आहे? नाही, विद्यार्थी सिन्सिअर आहेत आता म्हणाल तर सिन्सिअरिटी वाढलेली आहे, आवड निर्माण झालेली आहे, सिन्सिअरिटी वाढली आहे, टॅलेंट आहे. फक्त कसं आहे, संगीतासारखा विषय किंवा स्पोर्ट्स सारखा विषय जर तुम्ही घ्याल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला परिश्रम करावेच लागतील, परिश्रम केल्याशिवाय. मग ते पूर्वीचा जो काळ होता ती माध्यमं नव्हती, तुम्ही नीट समजून घ्या. बघा कसं त्यावेळेला माध्यमांचा प्रभाव जो होता तो एकदम कमी होता. मग मोबाईल म्हणा, दूरदर्शन म्हणा, आणखी मग त्या कॉम्प्युटर म्हणा, हे यांचा प्रभाव कमी असल्यामुळे तो जो वेळ होता तो वेळ कुठेतरी कारणी लावला जावा म्हणून मग शाळेचा अभ्यास करता करता इतर विषयांकडे वळून मुलांचं मेहनतीचं म्हणजे परिश्रमाचं जी तयारी होती ती होती. आता ती टॅलेंट आहे पण परिश्रमाची तयारी नसल्यामुळे ह्या विषयाला प्रावीण्य मिळवण्यासाठी जो काही रियाज आहे, सराव आहे, तो नित्य आहे, म्हणजे रोज करावा लागतो. त्याला थोडेसे विद्यार्थी कमी पडतात. शारीरिक भीमसेन जोशी म्हणायचे की तुम्हाला जर गाणं शिकायचं असेल तर तुम्ही आधी शारीरिक एकदम तंदुरुस्त असलं पाहिजे तर ह्या संगीत या विषयाकडे तुम्ही वळा, असं ते म्हणायचे. एवढ्या करता म्हणायचे की तुम्ही रियाज दररोज करताना तुमच्या हे पाहिजे, तुमच्या म्हणजे एनर्जी पाहिजे, फुल एनर्जी पाहिजे. अशा एनर्जीनं तुम्ही ह्या विषयांमध्ये उतरावं लागेल तर तुम्हाला एकदम वरच्या स्टेपला जाते. असं मग आता पालकाने आता नक्की लक्ष दिलं काय पाहिजे? आता मुलगा म्हणतोय मला संगीताकडे वळायचं आहे, तर त्याने पालकांनी काय लक्ष घातलं पाहिजे? मुलगा म्हणतोय मला आता वळायचं संगीताकडे, मला आवड आहे त्यात, तर पालकांनी त्याबद्दल काय? पालकांनी त्याचा अवश्य सकारात्मक दृष्टीने विचार करायला पाहिजे. एक तर तो ह्या एवढ्या फास्ट लाईफ मध्ये तुम्ही बघताय की प्रसार माध्यमांचे फायदे आहेत निश्चितपणे, पण तोटे सुद्धा भरपूरच दिसायला येत आहेत. तुम्ही मगाशी म्हणला त्याप्रमाणे सुसाईड करण्यापर्यंत जे जाते ते कशामुळे जाते तर ते प्रसार माध्यमांचे एकदम तोटे सुद्धा आहेत. ते ह्या तोटे लक्षात घेऊन पालकांनी संगीत ह्या विषयाकडे किंवा स्पोर्ट्स असेल या विषयांकडे अवश्य जर शिकायचं म्हणतोच आहे तर अवश्य त्याला घातलं पाहिजे, त्याला ती साधनं पुरवली पाहिजेत आणि पूर्ण पाठिंब्यानं, म्हणजे पूर्ण पाठिंबा कसा आम्हाला कसा घरातून मिळाला आणि आज तागायत आम्हाला मिळतोय तो. आता नंतर आमच्या आई वडिलांकडनं मिळाला, पण नंतर लग्नानंतर आमच्या पत्नीचं पण मिळतोय, नवीन आमच्या लहान मुलीचं पण मिळतोय. असा पाठिंबा जर दिला त्यामुळे संबंधित मुलाला जर दिला तर तो जाईल पुढं आणि त्याला प्रेरणा द्यायला पाहिजे, पुश करायला पाहिजे. आता तुमचं लहानपणापासून होतं, पण काय कायचं कसं आता अचानक वळत आहेत, अचानक एखादे वडील डॉक्टर आहेत किंवा इंजिनियर आहेत म्हणा, त्यांची फॅमिली त्या टाईपची, त्यांचा मुलगा म्हणतोय मला इकडे वळायचं आहे, म्युझिककडे वळायचं. मग त्याला त्यांनी पाठिंबा दिलाच पाहिजे. मी मगाशी म्हणलो त्याचे फायदे असे होतील, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, एकाग्रता विद्यार्थ्याची वाढेल. त्याच्यानंतर ह्याच्या प्रसार माध्यमामुळे होणाऱ्या जे काय वाईट परिणाम होत आहेत
त्यापासून तो दूर जाईल, मोबाईल पासून दूर जाईल आणि तो काहीतरी कलेमध्ये हे करेल. पु ल देशपांडे म्हणायचे की जीवनामध्ये तुम्ही चरितार्थ म्हणजे म्हणजे जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी तुम्ही कोणता पण व्यवसाय निवडा, कोणता पण व्यवसाय निवडा चालेल, पण जीवन कसं आहे हे जर कळायचं असेल तुम्हाला तर कला एखादी निश्चित शिका, असं पु ल देशपांडे म्हणायचे. त्या पद्धतीनं पालकांनी त्या अप्रोचनं म्हणजे त्या दृष्टिकोनातनं विचार करून विद्यार्थ्याला प्रेरणा म्हणजे पाठिंबा द्यायला पाहिजे. म्हणजे कला असली की मरण नाही. अगदी अगदी कला असली की कुठं पण जगू शकतो कला म्हणलं हा कला, आणि तो जीवनाचा आनंद घेऊ शकेल, ही कलाच सांगेल. जीवन म्हणजे काय असेल तर ते कला सांगेल. म्हणजे कलेचा आस्वाद घ्यायला लागेल जीवनाची. जर तुम्हाला मजा घ्यायची असेल आयुष्याची तर तुमच्या अंगी एक तरी कला असलीच पाहिजे. म्हणजे डिपेंड कोणावर न राहत. अगदी अगदी. तर मग तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये असं प्रगती वगैरे कोणी असं केलंय, नाव वगैरे कमवलेलं असं असे खूप विद्यार्थी आहेत जे मगाशी तुम्हाला सांगितलं, आपण चर्चेत बोललो, राज्यस्तरीय गेले, ETV ला गेले, सह्याद्रीला गेले, वेगवेगळ्या आकाशवाणीला गेले, वेगवेगळ्या साम मराठीला गेले. साम मराठीचा कार्यक्रम मला वाटतं 2011 का 12 काहीतरी आपले विद्यार्थी जाऊन आले. तबला सोलो केला, गाण्याचा कार्यक्रम झाला. बऱ्याच जणांनी राज्यस्तरीय पारितोषिके आणली, स्पर्धांमधनं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हे केले. आणि नंतर हे जेव्हा विद्यार्थी आता अकॅडमिकल शिक्षण घेतलं आणि वेगवेगळ्या व्यवसायात गेले, म्हणजे आता वेगवेगळा व्यवसाय त्यांनी स्वीकारला. कोण वकील झालं, कोण इंजिनियर झालं, कोण शिक्षक आहे, सगळे वेगवेगळे हे करताना तरी सुद्धा त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी संगीताची साथ सोडली नाही, त्या कलेची साथ सोडली नाही, त्या संस्कारांची साथ अजिबात सोडली नाही. आज पण माझ्याशी कनेक्ट राहतात, मला फोन करतात. नंतर आपल्या विद्यालयाशी कार्यक्रम असला की वेळ काढून हजर राहतात. आणि विशेष म्हणजे सरावात राहतात, म्हणजे संगीताची साधना चालू ठेवतात. आउट ऑफ म्हणजे कोणी सुद्धा ट्रॅक सोडून गेलं नाही, म्हणजे कोणाला व्यसनं लागली नाही, कोणी वाईट मार्गाला लागलं नाही. अगदी सगळे अगदी निर्व्यसनी आणि संगीताचे साधक आहेत. म्हणजे एक संस्कृत भाषा म्हणा किंवा आपल्या संस्कृतीनुसार पण राहतात. नवे नवे आमचा एक विद्यार्थी आता सध्या अमेरिकेमध्ये आहे, मोडक म्हणून आहे. तर त्याला मी त्यावेळेला सांगायचो की मंगळवारचा विद्यार्थी आहे, त्याला सांगायचो की बाबा तुझ्याकडे टॅलेंट जबरदस्त आहे, तर हे संगीत तर सोडूच नको. आणि तू मग इंजिनियर झाला आणि तू आता आउट ऑफ इंडिया आहे, तर माझी कॉन्टॅक्ट करतो, व्हिडिओ पाठवतो, तबला वाजवतो तिथं, आणि तिथं कार्यक्रम पण करतो छोटे छोटे. असं आहे, मग तो अभिमानास्पद आहे. हे आतापर्यंत म्हणजे विद्यार्थी हे करतायत. आणि संगीत विशारद जवळजवळ आपल्याकडे 50 एक संख्या, 50 ते 60 कडे सगळ्या विषयांमध्ये मिळून संगीत विशारद झालेले आहेत सध्या स्टेज. होय होय होय. या सगळ्यामध्ये एक शिक्षकाची एकदम चांगली भूमिका, शिक्षकाची भूमिका असायलाच पाहिजे, त्याशिवाय विद्यार्थी पुढे जाणारच नाहीये. असं आहे, नंतर ते अभिमानास्पद आहे. सगळे आमचे विद्यार्थी पण विद्यार्थ्यांचं काम हे बघितलं म्हणजे विद्यार्थ्यांचं झालं तर त्यांची छाती ठोकून पुढे जाऊ शकतात ना. हो ना, हो ना, बरोबर. आमचा गुरु तेवढा अगदी अगदी. कारण जे नॉलेज त्यांना मिळालंय किंवा त्यांनी जे साधनेनं मिळवलंय, जे नॉलेज मिळवलंय, शिक्षक काय शिकवतो, चालायला शिकवतो. म्हणजे बाबा इथं असं जा आणि असं चालत चालत हात धरून शिकवतो, जा इथपर्यंत, इथनं पुढं त्याला चालायचं असते. मग ते चालत गेलेत, म्हणजे त्यांनी तो रस्ता नाही सोडला आणि त्यांच्या त्या साधनेनं म्हणा किंवा शिक्षणानं म्हणा तर ते चांगल्या प्रकारचं जीवनामध्ये काम करतात. हा आनंद आहे. छान छान. मग शास्त्रीय संगीत शिकताना मुलांनी किती वेळ देणं आवश्यक आहे? आता दिवसभर तर नाही करू शकत ना, दिला पाहिजे. कसं आहे बघा, आता विद्यार्थी जेव्हा शालेय शिक्षण घेतोय, आपल्याला पुढे करिअर करायचं आहे म्हणून केवळ नुसतं म्युझिक कडे वळणारा वर्ग कमी आहे. तर तुम्ही शालेय शिक्षण घेत घेत अभ्यास आणि ही जी कला शिकताय संगीतासारखी, यामध्ये तुम्ही बॅलन्स ठेवला पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत मिनिमम टाइम म्हणाल तर 1 तासाचा तरी तुम्हाला तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये वेळ ठेवावा लागेल. त्याशिवाय तर ते साध्य होणार नाही, कारण रियाजाशिवाय प्रॅक्टिस शिवाय ते साध्य होणार नाही. तर 1 तासाचा वेळ कमीत कमी विद्यार्थ्यांनी द्यावा, अशी अपेक्षा शिक्षकाची ऍज अ शिक्षक म्हणून मला विचाराल ती राहते. दिवसातून 1 तास दिलाच पाहिजे, आणि तो कंपल्सरी दिला पाहिजे. हो, महत्वाचं. मग आता भारतीय शास्त्रीय संगीताचं आणि आजचं जे संगीत आहे, मग त्यामध्ये आता तुमचं दिसते काय, आता चरित्र पुढचं काय दिसतंय? शास्त्रीय संगीत चालत राहील की ह्या
बाकीच्या गोष्टी चालत राहतात म्हणजे DJ अजिबात म्हणा, नाही. वगैरे या शास्त्रीय गोष्टी. शास्त्रीय हा. संगीत हे चालतच राहणार. हम्म. कारण आपल्या भारतीय सामवेदापासून हो. अगदी शिवाच्या डमरूपासून जे 24 नाद निघाले, त्या हम्म. नादापासून ही तालवाद्य जी आपण म्हणतोय सगळी, तबला आहे, पखवाज आहे, हम्म. ढोलकी आहे, त्याच्यानंतर अगदी तुम्ही हलगी म्हणाल, हा. आणखी जी तालवाद्य जी कातड्यापासून बनवलेली आहेत ती हम्म. सगळी तालवाद्य आहे. तर यांची जी साऊंड आहेत ही सगळी शिवाच्या डमरूपासून आलेली आहे. अगदी हा. सामवेदापासून आपल्याला त्याची ही आहे काय म्हणायचं परंपरा आहे. हो. सामवेदापासून जी ही परंपरा आहे, तर ही काय अगदी काहीतरी ह्याच्या पायावर उभारलेली नाही आहे. त्याला एक असा बेस आहे. बेस आहे, इतकाचा प्रचंड मोठा बेस आहे की त्या बेसवर ते सगळं उभा राहिलेलं आहे. म्हणजे असं सहजासहजी- भारतीय संस्कृतीत पहिला बेस आहे हा. अगदी जरी अगदी जे हो नसला ना, होय होय. तरी असं. तर ते ह्या म्हणजे शिवाच्या डमरूपासून जे ध्वनी निघाले, त्या ध्वनीमधनही तालवाद्यांच्या जे साऊंड निघाले त्याची निर्मिती झाली. हा. आणि हे सगळं ओंकारापासून आपल्याकडे सांगितलं जातं की हम्म. ओंकाराची जी ध्वनी आहेत यापासून मी मगाशी म्हणलो आकार चरण युगल जे हो. कलेचा अधिपती गणपतीला मानायचं आपण मानतो, तर ते ओंकार स्वरूप आहे. हो. गणपती कसं मगाशी आपण म्हणलो ओंकार स्वरूप आहे, तर ओंकार हे सर्व ध्वनींचं बेस मानलं जातं. हा. तर तिथून हे आलेलं भारतीय संगीत. आता म्हणाल तर संगीत ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे, म्हणजे जागतिक भाषा आहे. पण हम्म. भारतीय संगीत जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. कारण भारतीय संगीत हे आत्म्याचं संगीत आहे, म्हणजे आत्म्याला आनंद देणार आहे हो. आणि सूर प्रधान आहे. हम्म. बाकी संगीत आहेत नाही असं नाही, आहेत आहे ती त्यांच्या त्यांच्या पातळीवर आहेत आहे, पण ती ताल प्रधान आहेत. हा. म्हणजे ती तुमचा आत्म्याला जे जागृत करेल तर हा. ही भारतीय शास्त्रीय संगीत तुम्ही म्हणता. हो. तर ते चिर तरुण आहे आणि ते टिकणार आहे चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही म्हणा. ते टिकणार आहे. आणि आता तुम्हाला इतकं चांगलं त्याचं हे आहे बघाल तुम्ही, तर तरुण पिढी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याच्याकडे वळताना दिसून येते. मग मानसिक शांततेसाठी म्हणा हम्म. किंवा कुठल्या पण कॅटेगरीला तुम्हाला वयाच्या कोणत्या पण कॅटेगरीला शिकता येतं, हो. अशी लवचिकता त्यामध्ये आहे. हम्म. तर कोणत्या पण वयाचा अगदी 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 कोणत्याही वयाला तुम्हाला हे शिकता येऊ शकतं. आणि आत्म्याचं संगीत आहे, त्यामुळे ते अजिबात त्याच्यावर कोणत्याही बाकीच्या संगीताचा तुम्ही जर म्हणाल तर तो तात्पुरता प्रभाव असेल. मग हा. तो काय असा मग फ्युजन आलं, नंतर मग फ्युजन केलं, आपल्या मोठ्या कलाकारांनी फ्युजन केलं असं तुम्हाला दिसून येईल. उस्ताद झाकीर हुसेन त्यांनी पण बरेचसे ग्रॅमी अवॉर्ड त्यांना अमेरिकेचा मिळाला, तो फ्युजनसाठीच मिळाला. म्हणजे जे अमेरिकेचं संगीत आहे त्याच्याबरोबर त्यांनी फ्युजन केलं हो. आणि त्यांना तो अल्बमसाठी तो ग्रॅमी अवॉर्ड मिळाला. मग बऱ्याच लोकांनी परत नंतर फ्युजन केलं, हम्म. पण जे आपलं मूळचं आहे ते सोडलं नाही. हा. आणि मग तुम्हाला म्हणलं असं प्रभाव त्याचा होईल, हम्म. पण जो बेस आहे तो अजिबात त्याला डळमळीत नाहीये तो, कारण तो एकदम पक्क्या पायावर उभा आहे. त्यामुळे त्याला काय होणार नाही. असं तुमचा आवडता कलाकार किंवा अशी रचना आहे का? आवडते कलाकार तर भरपूर आहेत, मोठे दिग्गज आहेत. आणि माझं भाग्य असं की ह्या सर्व लोकांना, बऱ्याच लोकांना मोठ्या भेटायचा प्रसंग आला. मग झाकीर हुसेन आहेत, त्याच्यानंतर बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौराशी आहेत, जसराजजी होते, नंतर म्हणाल तर प्रभाताई यात्रे, ह्यांना तर आम्ही आमचे विद्यालयातले विद्यार्थी घेऊन इथं पंढरपूरला भेटायला गेलो. स्वर साधनेला कार्यक्रमाला हे कलाकार यायचे. सोलापूरला आमचे वडील आम्हाला घेऊन जायचे कार्यक्रमाला, पुण्याला घेऊन जायचे. सवाई केंद्र संगीत महोत्सव हा जागतिक दर्जाचा कार्यक्रम आहे जो दरवर्षी पुण्याला होतो. तर त्या कार्यक्रमाला जायचा योग आला बऱ्याचदा. तर मोठ्या कलाकारांना भेटणं झालं, त्यांचा सहवास लाभला. त्यांचा नकळत प्रभाव म्हणजे त्यांचा वागण्याचा, बोलण्याचा, त्यांची नम्रता, विद्या विनयेन शोभते असं आपल्याकडे म्हटलंय. त्या पद्धतीने ते कसे विनयानं राहतील, नम्रतेनं राहतील आणि हे सगळं बघायला मिळालं जवळ. त्यांचा बराच प्रभाव, कसं सादरीकरण करायचं असतं, स्टेजवर कसं बोलायचं असते, त्याच्यानंतर आपलं वागणं कसं असलं पाहिजे, नवीन नवीन जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, हे सगळं आपोआपच ह्यांच्या सहवासात मिळत गेलं. असे बरेच हे सगळे कलाकार आहेत. त्यामध्ये तुम्हाला आता सगळ्यात मोठा असा सल्ला कुठनं भेटलाय? सल्ला कोणता म्हणताय? सल्ला म्हणजे आता या सगळ्यांकडनं तुम्ही आता एवढ्याच्या सहवासात आहात वगैरे, तर मग आता तुमच्या जीवनासाठी मोठा सल्ला असा भेटला की तुम्ही करत राहा. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, असं गीतेमध्ये आपल्या म्हटलेलं आहे की तुम्ही काय करा, करत राहा. तुम्हाला जे ते हे आहे ना, तुमचं जे एम आहे म्हणा, टार्गेट आहे, ते आपोआप साध्य होईल. ते तुम्ही करत राहा. त्याला असं सारखं डळमळीत राहू नका, ट्रॅक असे बदलू नका.
हे असे सगळे लोक आमचे सांगायचे. आणि ते करत संगीत तर कसं आहे, संगीत तर ते आनंदासाठी आहे, निवळ निखळ आनंद देणारी कला आहे. आता त्याच्याशी तुम्ही कसं जोडताय, म्हणजे पैशाशी जोडताय, चरितार्थाशी जोडताय, आनंदाशी जोडताय. अर्थात हे सगळं जे चाललंय आता आपण पैसे पण कमवतोय, वेगळ्या व्यवसायात कमवत जरी असला तर ते आनंदासाठीच कमवतोय. तर मूळ उद्देश आनंद हाच आहे आणि ते तर तुम्हाला संगीत देईलच अशी हे लोक आम्हाला सांगायचे. आणि संगीताकडे तुम्ही अशा दृष्टीने बघा आणि तुमचं काम करत राहा असं सांगायचं. ते पैसा पण म्हणा प्लस हा. प्रसिद्धी ते सगळं मिळत जाईल तुम्हाला. भेटत जाईल. हा, असा एक किस्सा तुम्हाला सांगतो मी. बघा, लता मंगेशकरांचं नाव घेतो इथं, जे गान कोकिळा भारतरत्न, तर त्यांना त्यांचे वडील जे होते दीनानाथ मंगेशकर, ते सांगायचे की त्यांना चरितार्थाचा असाच, तुम्ही आता कसं म्हणता ना, मोठा सल्ला, त्यांनी तो सल्ला असा त्यांना दिला की म्हटले, तो जो कोपऱ्यात तानपुरा ठेवलाय, तो तानपुऱ्याला योगी समज. म्हणजे त्या तानपुऱ्याला तू योगी समज आणि त्याची सेवा करत जा. तुला जीवनामध्ये सगळ्या प्रकारची सुख तुझ्या पायाशी येतील, पण त्याची साधना तू सोडू नको, असं ते त्यावेळेला सांगायचे. आणि त्यांनी ते सगळं त्यांच्या त्या सगळ्या कुटुंबियानं ते एक्सेप्ट केलं, म्हणजे मान्य केलं आणि त्याची ते सेवा करत राहिले सुरांची, तालांची. तसे सल्ले आम्हाला भेटले, आमच्या गुरुजनांकडून भेटले, सगळ्यांकडून, आई वडिलांकडून भेटले, मग आम्ही ते चालत राहिलो. मग सध्या तुम्ही आता या सगळ्यातून आता रियाज, तुम्ही स्वतःला पण रियाज वगैरे ह्या करत, तुम्ही कसा वेळ देता त्यांना रियाज स्वतःबद्दल? आता फुल टाइम संगीतच करतोय, पूर्ण वेळ संगीत या विषयालाच वाहून घेतलेला आहे. चैतन्य संगीत विद्यालय सांगोला असू, नंतर आमची शाखा 2009ला चैतन्य संगीत विद्यालय मंगळवेढा आपण ओपन केली. जवळजवळ आता 20 वर्ष पूर्ण 26 जानेवारी 2026ला होत आहे. तर पूर्ण वेळ ह्याच विषयामध्ये असल्यामुळं रियाज, स्पेशल रियाज म्हणजे असा करावा लागतो, नाही असं नाहीये, पण स्वतःची साधना करत करत शिकवताना पण रियाज होतो. म्हणजे आता विद्यार्थ्यांना शिकवतोय तर आपोआपच तो सराव होतो, तो अभ्यास होतो, कुठल्या अँगलनं जायचं हे समजतं. याचा पण मोठा फायदा होतो की असं काही नाही की प्रत्यक्ष बसायलाच पाहिजे. अर्थात रियाज आणि सराव ही जी प्रक्रिया आहे ती बसून प्रत्यक्षात मी तबला शिकतोय धरून चाला, किंवा मी सतार शिकतोय, तर मी असं गाणं शिकतोय, तर मी असं बसायला पाहिजे आणि मगच रियाज करायला पाहिजे असं नाहीये. तर ती प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कशी आहे बघा, हातानं चालेल, डोक्यानं चालेल, मनानं चालेल, म्हणजे चिंतन मनन हा सुद्धा सराव आहे. तुम्ही नुसतं त्या विषयाचं चिंतन करत असाल, मनन करत असाल, काम कोणतं पण करा, करत असताना तुम्ही हे करत असाल तर तो सुद्धा सराव आहे. मग अशा पद्धतीचे सगळ्या प्रकारचे सराव आपोआपच करण्याची सवय अशी लागलेली आहे, करतोय. मग आता आजच्या डिजिटल युगात आता युट्यूब म्हणा, या सगळ्या ऑनलाईन क्लासेस वगैरे यामध्ये आता कठीण जाते शिकवणं कसं? नाही, सोपं झालं. जास्त मला युट्यूबला सर्च करते, संगीत काय शिकायचं आहे, हा युट्यूब काय काय ऑनलाईन क्लास लावणार आहे. आता तुम्ही फिजिकली शिकवताय? होय. नाही, आपण ऑनलाईन पण घेतो, ऑनलाईन पण आहे, पण फिजिकली जास्त याचा प्रभाव तुम्हाला जाणवेल. ह्या ज्या कला संगीतासारख्या आहेत त्या. पण तुम्ही मगाशी म्हणताय का प्रश्न की सोपं झालं का अवघड? तर ते सोपं झालं, कारण तंत्रज्ञानाचा एवढा मोठा इम्पॅक्ट झाला आणि चांगला झाला की तुम्हाला आता पूर्वी आम्ही तबला शिकत ज्या वेळेला होतो त्यावेळेला आम्हाला लेहऱ्याला माणूस मिळायचा नाही, मग तो असा फिजिकली हे करायला लागायचा. आता पुण्यामध्ये आम्ही पुण्याला कॉम्पिटिशन आकाशवाणीला पुण्या वाजवायचो, तर आम्हाला तो लेहरा वादक म्हणजे हे करायचा, शोधावा लागायचा, आणि मग त्याचं मानधन देऊन तो त्याच्याशी म्हणजे मग कसं 2 वेळा प्रॅक्टिस आणि मग नंतर मुख्य कार्यक्रम असं आम्हाला शोधायला लागायचं आणि तो लेहरा वादकाबरोबर सराव करायला. आता तुम्हाला अगदी खिशामध्येच नुसतं लेहरा टाकलं, लेहरा कुठल्या पण रागाचा कोणत्या पण स्पीडला तयार आहे. गाणं शिकतोय, स्वरवाद्य शिकतोय, तर त्याला तबला तयार आहे लगेच. युट्यूबला जावा, तबला टाका, ठेके टाका, कोणता पण ताल टाका, कोणत्या पण स्पीडला टाका, तयार आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा खूप मोठा जबरदस्त फायदा आत्ताच्या ह्या मुलांना होतोय आणि त्याचा पूर्णपणे लाभ त्यांनी घ्यायला पाहिजे, अगदी घ्यायला पाहिजे, म्हणजे घ्यायला पाहिजे. आपली जी विद्या त्यांनी मिळवलेली आहे, क्षणशः कणशः विद्या अर्थांच्या लाभेत, असं आपल्याकडे एक सुभाषित आहे की क्षणाक्षणानं आणि कणाकणानं विद्या विद्यार्थ्यांना घ्यायची असते. आणि मग त्याला या तंत्रज्ञानाची जर जोड तुम्ही दिली तर एकदम चांगला कलाकार निर्माण होऊ शकतो, चांगला नागरिक बनू शकतो. मग आता संगीत शिकायचं ठरवते विद्यार्थी, मग विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुमचा सल्ला काय आहे? नाही, माझा सल्ला असा असेल त्यांना की त्याचा जर कल असेल
त्याचा जर इंटरेस्ट त्यामध्ये असेल संगीत शिकण्याकडं तर त्याला अवश्य जाऊ द्यायला पाहिजे. आणि त्याला असं नाही सारखा दबाव तुम्ही हे केला पाहिजे की नको आता नाहीये बस संगीत शिकून काय करणार तू असं न पेशन्स म्हणता- हा पेशन्स ठेवले पाहिजे. पेशन्स ठेवले पाहिजेत आणि तुम्हाला त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. म्हणजे इतर शाळेत कसं तुम्ही देताय ना, जसं वेगळ्या विषयांना देताय तसा या विषयाकडे पण तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्याला ओळखतो तर ओळख द्यायला पाहिजे. असा सल्ला मी प्रांजळपणे आत्ताच्या पालकांना आपल्या श्रोत्यांच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या माध्यमातून देऊ इच्छितो. मग आता येत्या काळात आता खास प्रोजेक्ट किंवा काय अशी स्वप्न आहेत का इथून पुढे? संगीताचा प्रचार प्रसार करणं हे मूळ ध्येय ठेवून आपण काम चालू केलं 2006 मग आपण बोललो तर तेच करत आहोत आहे. आणि आणखी प्रोजेक्ट म्हणाल तर असं एक स्वप्न पूर्वी बघितलं होतं मी की विद्यार्थी म्हणजे जे आपल्या अंडर शिक्षण घेतात किंवा आपल्या विद्यालयात येऊन शिक्षण घेतात ते शिक्षक व्हावेत. त्यांनी पुढं तुम्हाला मगाशी म्हणलं असं एक कलाकार म्हणून काम करावं, नंतर सीडीज स्वतः तयार कराव्यात आणि नंतर पुस्तक लिहावं. तर आता नुकतंच आमच्यातला तो संकेत ठोंबरे नावाचा एक विद्यार्थी आहे, त्यानं तबल्यावर पुस्तक परवा लिहिलंय आणि ते परवा प्रकाशित पण झाले. आणि तशी पुस्तकं लिहावीत. मग त्यावेळेला मला त्यांनी प्रकाशनाला बोलवलं होतं. मला त्यावेळेला ते जो विचार केला तो आता वास्तवात उतरतोय याचा इतका आनंद झाला. तर त्यानं ते पुस्तक लिहिलंय असं करावं आणि त्या पद्धतीने तर होतच आहे. पण आणखी एक स्वप्न असं आहे की आता आपण शाळेमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये जातो मग ते मुख्य विषय ऑप्शनल म्हणजे इतर विषय जे असतात आणि ऑप्शनल विषय म्हणून संगीत ठेवलं जातं किंवा एखादा दुसरा विषय ठेवला जातो आणि मुख्य विषय आपले मग नेहमी ठरलेले पारंपरिक इंग्रजी मराठी केमिस्ट्री हे सगळे विषय असतात. बरोबर आहे. असं असावं की संगीताचे जे तबला पखवाज सतार हे मुख्य विषय आणि तुमचे शाळेतले विषय ऑप्शनल असं असणार एक विद्यालय असावं असं एक स्वप्न आहे. ते कधी पूर्ण होईल माहित नाही आहे पण स्वप्न तरी बाळगून आहे, काम करतोय. आशीर्वादानं होईल बघूया. असं तुम्हाला सांगितलं की चरविती चालायचं. आता याचा तर तुम्हाला विद्यार्थ्यांकडनं काय प्रश्न आहेत तुम्हाला तर एकाच वेळी एकाच वाद्यावर लक्ष द्यावं की 2-3 वाद्य शिकावं? एकाच वेळी जर तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे जर वेळ उपलब्ध असेल तर ठराविक स्टेजला गेल्यानंतर म्हणजे मी तबला सुरू केला, गाणं सुरू केलं, स्वतः काहीतरी वाद्य तुम्ही सुरू केलं वाजवायला तर एक ठराविक स्टेजला गेल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दुसऱ्या वाद्याकडे वळायला हरकत नाहीये, वळू शकता. अगदी ते एकमेकाशी परस्पर पूरक असंच आहे त्यामुळे वळू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता दुसरा प्रश्न आहे की स्टेजवर पहिल्यांदा म्हणजे आपण परफॉर्म करायला जातो मग तेव्हा भीती कशी कमी करावी? जास्त स्टेजवर म्हटलं भीती पहिली राहते. बरोबर आहे. कलाकारांना स्टेजवर येताना आता मी तर असं ऐकलंय की आमचे सगळे दिग्गज मगाशी मी तुम्हाला नाव सांगितले ते म्हणायचे असं की स्टेजवर प्रत्येक वेळी जाताना हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे असं त्यांना वाटायचं. म्हणजे आम्ही ते मुलाखतीमध्ये असं आम्ही वाचलंय पण चरित्रामध्ये मोठी मोठी नाव आहेत ते म्हणायचे की आम्ही आता स्टेजवर चाललोय तरी पहिल्यांदाच जातोय अशी मनात भीती असायची. पण दुसऱ्या बाजूला असं ठरवायचो की आपण साधना केलेली आहे, आपण 100% आपलं द्यायचं आहे एवढंच मनात ठेवायचं आणि आपण आणि आपलं वाद्य ह्याच्याकडेच कॉन्सन्ट्रेट व्हायचं म्हणजे मग तुम्ही स्टेज जिंकू शकताय आपोआपच. मग आता रोज किती वेळ रियाज करणं पुरेसं आहे आणि तो कंटाळा वाटू नये यासाठी काय करायचं? कसं आहे सांगतो तुम्हाला, 1 तास तर मगाशी मी म्हणलो 1 तास तर मिनिमम देणं आवश्यक आहे. अगदीच तुम्हाला जर प्रावीण्य कमी वेळात मिळवायचं आहे तर मग रियाजाचा टाइम वाढवायला पाहिजे, भरपूर सराव करायला पाहिजे. आणि कंटाळवाणं होऊन यासाठी वेगवेगळ्या फ्रेजेस आहेत म्हणजे वेगवेगळे तबल्याचं हे कराल तर स्वरसमूह हे गाण्याचं म्हणाल तर स्वरसमूहांचं वेगवेगळ्या स्वरसमूहांचा रियाज करायला पाहिजे आणि तालवाद्यांचं म्हणाल तर वेगवेगळे फ्रेजेस आहेत तालवाद्यावर वाजणारे ते बदलून बदलून वाजवले पाहिजेत. म्हणजे ऍट अ टाइम त्याचे 2 फायदे होतील, एक हात तयार होईल, एक गळा तयार होईल तुमचा आणि त्यामुळे तुम्हाला त्या विषयावर कमांड पण येईल आणि कंटाळवाणा रियाज होणार नाही, तोचपणा पण येणार नाही त्यामध्ये. तर तो असा व्हरायटीज त्यामध्ये असा आखूनच घ्यायचा, टाइम टेबलच असं आखून घ्यायचं की आज हे उद्या ते अशा पद्धतीने रियाज करायला पाहिजे. आता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश काय आहे का?
तुमच्याकडून. मग असं सांगेन प्रेक्षकांना की संगीत जे आहे ते मग सांगितलं की भारतीय संगीत म्हणा किंवा आत्म्याचं संगीत आहे, आत्म्याला आनंद देणार आहे. तर सर्वांनी अवश्य ह्या संगीताकडे वळायला पाहिजे आणि खरोखर त्याची मजा, त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. आमचं तर ब्रीदवाक्यच चैतन्य संगीत विद्यालयाचं आम्ही आमच्या लोगोच्या खाली घरोघरी संगीत ज्ञानासह आनंद असं त्याच वेळेला आम्ही लोगो बनवतानाच केलेलं होतं की सगळ्यांनी प्रत्येक घराघरामध्ये संगीत व्हावं आणि संगीत शिकावं, सगळ्यांनी संगीत शिकावं आणि त्याचा आनंद घ्यावा, असंच तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हे करतो. आणि तुम्ही आज जे मला इथं आपल्या आयुष्य माझं या तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि मुलाखत घेतली याबद्दल धन्यवाद. मी खूप दिवस झालं तुमचा वेळ घेतोय, पण आता हा वेळ घेतलाय तुमचा खूप मला पण खूप भारी वाटतंय. कारण कसं माहितीये का की आजपर्यंत मी एवढा अनुभवले, हा माझा तिसरा एपिसोड आहे सध्या तरी. तर माझं पण असं मी पण शिकतोय, मी पण आता म्हणजे प्रत्येकाच्या गोष्टी चालत राहावा. म्हणजे मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही हे जे आताचा म्हणजे आयुष्य माझाच्या माध्यमातून पुढे जे तुम्ही आणखी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे वरच्या ह्याला गेलेली माणसं त्यांचं आयुष्य तुम्ही विचाराला आणि ते उलगडल स्वप्नांच्या हे तुमच्या ह्याच्या प्रश्नोत्तर स्वरूपात उलगडत जाईल आणि त्याचा लाभ सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या मिळेल. आजकाल कसं व्यक्त करतो टीव्हीवर जे बघतो हे करतो त्यानुसारच अध्ययन केलं जाते. तर पुरातन जुन्या गोष्टींचं एक तर पुढे यावी, म्हणजे त्यांचं एक अनुकरण राहावं किंवा त्याचा काहीतरी त्यांनी संदेश घ्यावा यासाठी उफाळा जुना, म्हणून एक हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. एकदम चांगला उद्देश काम करतो. कारण आता टीव्हीवर बघितलं तेच अनुकरण. आता लहान मुली बघा, मुली म्हणा मुलं म्हणा, टीव्हीवर बघितलं हे केलं तसं डान्स वगैरे करायचं. संस्कृती नृत्य वगैरे त्यांना जास्त करून माहिती नाही, म्हणजे या गोष्टीवर जी चालतं तेच चालतंय असं आहे. माझा एक प्रयत्न असा आहे की या जुन्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृती म्हणा किंवा त्याबद्दलचे लोकांचे अनुभव म्हणा तर हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अगदी स्तुत्य उपक्रम आहे. अगदी तुमच्या पुढील वाटचालीसाठी अगदीच शुभेच्छा देतो. धन्यवाद, खूप महत्वाचा वेळ दिल्याबद्दल. तर कसा वाटला तुम्हाला हा जीवन प्रवास, तर नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ आणि अशाच वेगवेगळ्या लोकांचा जीवन प्रवास पाहण्यासाठी भेटू पुढच्या भागात.